हाय साहेब. कुठं आहेत? फॅक्टरीत चाललोय. का हो? घरी या. का अर्जंट आहे काय? अर्जंट असेल तरच घरी येणार वय? नाही. का चिडला काय तुम्ही? काय झालं? नाही. कुणीकडे आहे तुम्ही? आम्ही बाहेर आहोत, जाऊ आता घरी. बरं मग आता लगेच येऊ काय घरला? नाही, लगेच न ग. बर ठीक आहे, मग तेवढं काम उरकून येतो मग. हा या लवकर. आणि फॅक्टरीतनं सरळ घरीच या. उगीच वाकडी वाट करू नका. हा हा. नाही नाही. ठेवतो. हा ठीक आहे साहेब. किती केअरिंग आहे ग तुझी बहीण तुझ्या बाबतीत. माझ्या बाबतीत नाही राहिली ती एवढी केअरिंग कधी. माझ्याशी ती सतत भांडतच राहिली. माझ्या वाट्याला ही बाजू कधी आलीच नाही. आणि डोकं बघितलं ना, तिला ॲम्बियन्सवरून कळलं की तू कॉलेजमध्ये नाही आहेस. शार्प. म्हणूनच मला ती आवडते आणि म्हणूनच माझं तिच्यावर इतकं प्रेम आहे. पण आता चूक झाली आहे माझ्याकडनं. ती मला माफ नाही करत आहे. पण इरू, तू मला माफ केलंयस ना? प्लीज इरू, तुझ्या ताईला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करशील ना तू? जीजू, आई साहेब चिडल्यात का काय? काय माहित. काय तू का चिडलास? तू का ब्रेक मारला? चल की भावा, जा तू. ए मास्तरीन बाई, इथं कसं काय? मी थांबतो इकडच, तू जा. तू तुम्ही एकदा या विषयावर माझ्याशी जर बोलला असतात तर अधिपतींची मैत्रीण म्हणून मी तुम्हाला नक्की मदत केली असती. आम्हाला तुझी मदतच हवी आहे. त्यासाठी किंमत मोजायची तयारी आहे आमची. पैसे देऊन तुम्ही आमचं नातं विकत घेऊ शकत नाही मॅडम. प्रत्येक गोष्ट पैसे देऊन विकत घेता येत नाही हे ह्या अनुभवावरून तरी तुम्हाला आता पटेल. मी अधिपतींना शब्द दिला, आयुष्यभर त्यांच्याशी मैत्री टिकवेन म्हणून. आणि मी माझा शब्द मोडत नाही मॅडम. तुम्ही ओळखलं नाहीत मॅडम मला. मी आणि माझं कुठलंही नातं विकाऊ नाही. तुम्ही प्लीज लक्षात ठेवा मॅडम.
काम होतं जरा. शाळेचं? नाही, शाळेचं असं नाही. हा हा, मग आज कसं काय शाळेचं सोडून दुसरं काम करायला बरं बाहेर पडलाय आज? महत्वाचं होतं. हा हा, हे काय सांगण्यासारखं नाही का? हा चेक, आमचा ठसा आहे त्याच्यावर. हे घे आणि आमच्या मुलाच्या आयुष्यातून कायमची दूर हो. काय हो मस्तरी बाई, हा हा, चुटकी बी वाजना पावसात माझी. काय झालं, काय हरवलं कुठे? नाही काही नाही काही नाही. होतं काम होतं जरा, पर्सनल आहे. हा, त्यांच्या आयुष्यातून बाजूला हो. त्यांना दिसू नगस, बोलू नगस, भेटू नगस. दूर हो त्यांच्या आयुष्यातून. निखिल तर माझ्या संग होता, मग कसलं पर्सनल काम? अधिपती, आता काय तुम्ही हरवलात? नाही नाही, काय नाही. तुम्ही कुठे चालला आता? घरी जाते, बसची वाट बघते. होय काय? अहो तुम्ही आधी छत्रीत या बरं. छत्रीत या, भिजू नका तुम्ही. भिजाल आणि मग आजारी पडाल. नाही नाही, तुम्ही भिजू नका. तुम्ही आजारी पडतील, तुमच्यामुळे पोरं आजारी पडतील. पोरांमुळे सगळी शाळा आजारी पडेल. ओ, असलं काहीतरी बोलू नका. जॉग होता, जॉग होता. नाही नाही, असला जोक अजिबात नको. बरं बरं, ठीक आहे. आम्हाला काळजी आहे शाळेची. सॉरी, मी शाळेच्या बाबतीत जरा जास्त सेन्सिटिव्ह आहे. नवीन काय तर सांगा, हे माहितच आहे आम्हाला. हा जरा असाच खायला राहायला पाहिजे. ताई, कुठे गेलतीस? अगं ताई, कुठे? अगं ताई, कुठे गेलती? ताई सांग की, कुठे गेलतीस? अगं ताई, बोल की, कुठे गेलतीस? तू गोडाऊनला गेलतीस का? मला सांगायचं तरी की ग ताई. हे समज सांगायला तू कोण आहेस? अगं ताई, मी बहन आहे तुझी. मग वाग तशी, मालकीन बनू नगस. अगं ताई, तू असं का बोलायलीस? काय काम आहे तुझं? हा, काय काम आहे? बोल पटशिरी. ते कॅश लागणार होती. आधीच्या कॅशचा हिशेब दिलास? नाही, पर देते की. आधी हिशेब मग रोकड. वय पर ताई, वाढीव कॅश गुंडांना वाटत फिरतेस. नसते धंदे करतेस. आधी हिशेब दे आमासनी. आणि एक, घरला आले आले आमच्या डोसक्याला तक तक करू नकस. माणसाला जरा दम घेऊ दे. काय म्हणाला तुम्ही? मला कळलं नाही. नाही हो, काही नाही म्हणलं. आज काय तुमची बस येणार नाही बहुतेक. हो ना, ट्रॅफिक आहे, पाऊस पडतोय, त्यात बहुतेक बस सगळ्या लेट असणार. मी एक काम करते, मी पुढच्या बस स्टॉपवर जाऊन बघते. मी सोडतो त्याला. नाही नको, उगाच तुम्ही माझ्यामुळे भिजत याल. अहो नाही, भिजत नाही. इथं गाडी आहे माझी. काय बर, एक मिनिट. हा, काय? अरे हा, असं ते राहू दे. मोडल्या बहुतेक ती. चला याच्यात चला. चला. पाऊस पडत नव्हता तेव्हा माणसं पाऊस पाऊस करत होती.
आता पाऊस पडतोय तर पावसाचा त्रास होतोय. कसा स्वभाव असतो ना माणसाचा, सगळं पाहिजे पण त्रास नको, नाही का? जे करायचं ते करून बघितलं, पण ही मास्तरीन काय त्यांच्या मनातून सहजासहजी जाणार नाही. काय केलंस तू? आम्ही विचार केला, मास्तराची पोरगी आहे, स्वतः बी मास्तरीन, 31-40 लाख टाकलं की रगड होईल, झटक्यात येईल आमच्या पायाशी, गपगुमान ऐकल आमचं. पण मास्तरणीला लई डोकं आहे. म्हणजे पण मास्तरणीच्या ध्यानात आलं, अख्ख्या इस्टेटची मालकीन होऊ शकत्या, 30-40 लाख कशाला घेते ती? अरे देवा, म्हणजे तू तिला पैसा देऊ केलोस? पण नाही घेतले तिनं. घेतलं नाहीत म्हणजे ती सच्चीच असू शकते बघ. असं कोणी नसतं, आम्ही तर पाहिलं नाही. होय, तू पाहिलंस तेवढंच जग नाही. न पाहिलेल्या जगाची कल्पना आम्ही कशी करू आई? मग आता काय करणार आहेस तू? तिला अधिपतींच्या मनातून बाहेर तर काढावीच लागल. हा, पण कसं? साम दाम दंड भेद काय बी करू. मास्तरी नग म्हणजे नग. ती स्वतःहून हटत नसल तर आम्ही हटवू तिला. मी जाते इथून, मला मिळेल बस. अहो थांबतो, आता काय लगेच काम नाही मला दुसरं. खोटं नका बोलू. आणि खरंच तुम्हाला बस मिळू दे, मग मी निघतो. आमच्यासाठी आमचा मुलगा महत्वाचा आहे, तू त्यांना सोड. तुम्हाला त्यांचं लग्न व्हायला हवंय का मी जायला हवंय? तू गेल्याशिवाय त्यांचं लग्न कसं होणार? काय हो, काय झालं? अशा का मार्क्या मशीन बघा. का काय चुकलं काय माझं? नाही. मग एक विचारू? 2 विचारा. तुम्ही लग्न का करत नाही? तुम्ही नाही म्हणलं ना. मी नाही म्हणाले म्हणून काय झालं? दुसरी चांगली मुलगी मिळेल ना तुम्हाला. तुम्ही आणून दाखवा की एक. मी कुठून दाखवू? तेच तर. मिळेल, दुसरी चांगली मुलगी मिळेल तुम्हाला. तुम्ही हो तर म्हणा. मग तुम्ही हो म्हणणार काय? म्हणजे मी हो म्हणतो, मग तुम्ही पण हो म्हणलं पाहिजे. तुम्हाला? हा, नाही. बघा हे असं आहे तुमचं. अधिपती, तुमचं आणि माझं काहीही होऊ शकत नाही. का का असं का? कारण शिक्षण ही माझ्यासाठी प्रायोरिटी नंबर 1 आहे. माणसामध्ये मी जात पात धर्म रंग रूप यातलं काहीही बघणार नाही, पण त्याचं शिक्षण मात्र नक्की बघेन. कमी शिकलेला माणूस माझा नवरा कधीच होऊ शकत नाही. ह्या जन्मात नाही, पुढच्या जन्मात नाही, कधीच नाही. आणि मी तुमच्याकडे मित्र म्हणून बघू शकते अधिपती, पण मला माझ्या नवऱ्यामध्ये जे काही हवंय त्यातलं तुमच्यात काहीच नाही. तुमच्याकडे शिक्षण नाहीये. म्हणजे फक्त शिक्षण झालं की झालं? माणूस म्हणून कसला बी असला तरी चालतोय? असं नाही. मग अर्थातच नाही. अहो, माणूस म्हणून चांगला असलाच पाहिजे, पण जर त्याच्याकडे शिक्षण नसेल तर तो माणूस म्हणून कसा आहे हे मी बघणारही नाही. हे आती आहे मास्तरीन बाई. एवढं काय झेंडे लावतात काय माणसं शिक्षण घेऊन? तुम्हाला नाही कळणार ते. का नाही कळणार? कारण तुम्ही शिकला नाही आहात आणि शिक्षणाबद्दल तुमच्या मनात आस्था सुद्धा नाहीये. पण त्याच्यामुळे काय माणूस म्हणून काय कमी होत नाही ना. होतोय काय? बोला की मास्तरीन बाई. नाही ना. का बोला की. शिक्षण नाही म्हणताना आमचं काय अडलेलं नाही. आमचं काम चालूच आहे की. आणि माणूस म्हणून आम्ही काय लय आदर्श नाही, पण बरे आहे आम्ही. काय कुणाला कधी त्रास देत नाही. झालंच तर लोकांचा त्रास कमी करायचा प्रयत्न करतोय. तुमच्यावर हे असंच
का तसंच का, हे असंच कशाला, हे तसंच करायचं तसंच बोलायचं, तुझी डिग्री कुठली, तुझं शिक्षण कुठलं, असं काय विचारत बसत नाही. आणि आमच्याकडे डिग्रीचा कागद नाही म्हणताना काय तुम्ही आम्हाला कमी लेखणार काय? तसं नाही अधिपती. शिक्षण म्हणजे फक्त डिग्रीचा कागद नसतो अधिपती. शिक्षणामुळे आचार, विचार, भाषा, दृष्टिकोन सगळं बदलतं. असा फोटो पुढं आशू ढाळून काय बी होणार नाही. पोराचं सुख पाहिजे असेल तर भूवीशी बोलावं लागल. मी काय म्हणते, आज जर का बोलला नाहीत ना तर येळ निघून जाईल. मग तुमचं जे झालं ते त्याचं व्हाया येळ लागणार नाही बघा. मनात एक आणि घरात एक असं असलं तर काय होतं हे ठावाय की तुम्हासनी. होय भाई, कळतंय मला. माझ्या पोरीला सांगा, ती तुमचा सबूत टाळणार नाही. एवढं मानते तुम्हासनी ती. एवढं पोरासाठी करा. आचार विचार आणि काय काय म्हणला पुढचं ते सगळं बदलायला आम्ही कुठं नाही म्हणले. असं नाही बदलत ते. त्याला शिक्षण लागतं. लय हे शिक्षण तुम्ही करता बाबा मास्तरीन बाई. म्हणजे तुमच्या मनात आमची काही किंमतच नाही. म्हणजे आहे असं आहे अधिपती. तू गेल्याशिवाय त्यांचं लग्न कसं होणार? ठीक आहे, त्याबद्दल मी बोलेन त्यांच्याशी. हा ओके. हा नाही ये तू. हा झालंय सगळं, आता काय राहिलं नाही. हा हा मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं. नाही, दुखावलं वगैरे जात नसतोय मी. पण तुमचं जे काय असेल ते तुमच्या बरोबर मास्तरीन बाई. मला असं वाटत नाही की शिक्षण नसल्यामुळे माझं काय अडकतंय. हेच मला पटत नाही तुमचं. अहो नको पटू दे, राहू दे. कुठे तुम्हाला माझ्या संग अभिषेक काढायचा आता. तुम्हाला राग आलाय? राग बी काय नाही. मग वाईट वाटलं का? कसं आहे, तुमचा एक मुद्दा आहे ना, तसा माझा बी एक मुद्दा आहे. अहो मग सांगा ना तुमचा मुद्दा. शिक्षणानं काही सगळं होत नसते मास्तरीन. माणसानं आगीचा शोध लावला तेव्हा काय तो शिकला होता? त्यानं तो डोसक्यानं लावला ना. ताजमहाल बांधला तेव्हा ती कारागिरी कुठे गेली ती शिकायला? डोसक्यानंच गेलं ना सगळं काम. अहो पण प्रगती प्रगती बिगती सगळी डोसक्यानं झाली, शिक्षणानं नाही.
एवढं शिक्षण महत्वाचं असतं तर आधी माणूस शिकला असता, मग त्यानं आगीचा शोध लावला असता. तसं नाही झालं. जंगलात राहत होता ना आधी माणूस. स्वतःचा बचाव करण्यासाठी दगड फेकून मारायचा असतोय. तो दगड फेकून मारायला काही शिक्षण नाही, डोसकं वापरलं त्याने. अहो पण आता जंगलात राहत नाही ना आपण. पण माणूस म्हणून डोसक्यापेक्षा काही शिक्षण मोठं होत नाही ना. मी तेच म्हणतेय, तेच तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते अधिपती. तेच कसं लय वेगळं बोलताय तुम्ही. आम्ही शिकलेलं नसून मी तुम्हाला समजून घ्यायचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही शिकून सवरून तुम्ही काय करताय, एक असं कमी लेखायचा प्रयत्न करताय समोर. पण तो हेतू नव्हता माझा अधिपती. माझा एकच मुद्दा आहे. हा एवढं बोलताय आणि म्हणताय एकच मुद्दा आहे. काय मुद्दा आहे तुमचा? माझा मुद्दा हा आहे की आपल्यात काहीही साम्य नाहीये. म्हणजे आपल्यात काहीही होऊ शकत नाही. ह्या जन्मात नाही, पुढच्या जन्मात नाही, कधीच नाही.